श्री स्वामी समर्थ. 14 डिसेंबर 2024 वार शनिवार या दिवशी आहे दत्त जयंती. आपण सर्व स्वामी भक्त, दत्त जयंतीची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. दत्तात्रय महाराज हे भगवान श्री हरिविष्णूंचे एक रूप आहे. दत्त महाराज हे तिन्ही रूपांनी, तिन्ही गुणांनी परिपूर्ण अशी देवता आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावरती प्रदोष काळामध्ये दत्तात्रय महाराजांनी जन्म घेतला. तर यावर्षी 14 डिसेंबर 2024 वार शनिवार या दिवशी आहे दत्त जयंती. या दत्त जयंती निमित्त अनेक दत्त मंदिरांमध्ये, स्वामी मठांमध्ये, केंद्रांमध्ये खूप छान असे नियोजन केले जाते आणि जल्लोषामध्ये दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे. कारण मार्गशीर्ष पौर्णिमा असल्यामुळे भगवान श्री हरी आणि माता लक्ष्मी यांची पूजा तुम्ही मनोभावाने केली तर सुख, शांती, धन, वैभव या गोष्टींची कधीच कमतरता भासत नाही. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांची मनोभावाने सेवा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छापूर्ती करत असतात. आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते. दत्त जयंतीच्या दिवशी दत्त महाराजांना पिवळी फुले, पिवळी मिठाई अर्पण करावी. दत्त जयंतीला अतिशय असं महत्व आहे. दत्त जयंती निमित्त अनेक जण पारायण सेवा चालू केलेल्या असतील. कोणी नामस्मरण, कोणी गुरुचरित्र सेवा, कोणी स्वामी चरित्र सेवा, तर कोणी तारक मंत्राची सेवा, अशा अनेक सेवा सर्वांनीच चालू केलेल्या आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत कधीही एकदा फक्त ही जी एक वस्तू आहे ती तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहे. तुम्ही ही वस्तू अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होते. संकट दूर होतात. दत्त महाराजांची कृपा तुमच्यावर होते, तुमच्या घरावर होते. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जाणून घ्या. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जेथे साक्षात दत्त महाराजांचा वास असतो ते म्हणजे औदुंबराचं झाड, ज्याला आपण उंबराचे झाड असे देखील म्हणतो. 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या या औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांनी साधना केली होती. आपल्या भूतलावरील असणारे जे कल्पवृक्ष आहे त्याला औदुंबर असे म्हणतात. या औदुंबराची मनोभावाने पूजा केल्याने आपली सर्व इच्छा, सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. भगवान श्री हरिविष्णूंनी औदुंबराच्या झाडाला वरदान दिलं होतं की औदुंबराची जो व्यक्ती मनोभावाने आणि श्रद्धेने पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या झाडाचं फक्त दर्शन केल्याने आपल्यातील जी उग्रता आहे, जो राग आहे तो शांत होतो. या झाडाला नेहमी फळे येतील असा आशीर्वाद श्री हरिविष्णूंनी औदुंबराला दिला होता. औदुंबराच्या झाडाला नियमितपणे प्रदक्षिणा घातल्या तर त्याला आपत्ती प्राप्ती होईल. त्याचप्रमाणे औदुंबराच्या झाडाची मनोभावाने पूजा केली तर त्यांची सर्व पापे नष्ट होतील आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील. साक्षात दत्त महाराजांनी औदुंबराच्या झाडाखाली उपासना केली होती. औदुंबराच्या झाडाखाली एक ब्राह्मण जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होते. औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवलं आणि जर तुम्ही त्या पाण्याने स्नान केलं तर भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं जे पुण्यफळ आहे ते तुम्हाला प्राप्त होतं. औदुंबराच्या झाडाखाली बसून जर निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने आपण जर तिथे जप केला तर त्याचं अनंतपटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असतं. औदुंबराच्या झाडाची मनोभावाने पूजा केली तर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, धनधान्य समृद्धी याची कधीच कमतरता भासत नाही. त्यामुळेच दत्त जयंतीच्या दिवशी औदुंबराच्या वृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्व असतं. तुम्ही तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण करायची असेल, संकटे दूर करायची असेल, मुलांना नोकरी लागावी किंवा नोकरीमध्ये परमनंट व्हावं, मुलांची लग्न जमावी, संतती प्राप्ती व्हावी, आजारपण निघून जावं, करिअरमध्ये ग्रोथ व्हावी, व्यवसायात ग्रोथ व्हावी, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, आर्थिक अडचणींपासून सुटका व्हावी, कर्जमुक्ती व्हावी, ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छेसाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे, म्हणजेच एक सेवा करायची आहे. ती सेवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला औदुंबराचा वृक्ष असेल तर तुम्ही दत्त जयंतीपर्यंत दररोज ही सेवा करू शकतात. किंवा मग तुम्ही 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ही सेवा करू शकता. किंवा अगदीच तुम्हाला शक्यच नसेल किंवा आजूबाजूला घराजवळ कुठेही झाड नसेल, घरापासून लांब असेल तर तुम्ही 1 दिवस जरी हा उपाय, ही सेवा केली तरी चालणार आहे. ज्यांच्या घराच्या जवळ झाड आहे त्यांनी हा उपाय दररोज दत्त जयंतीपर्यंत करा. तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचा आहे
तेव्हा सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुळशी मातेची, सूर्यदेवाची पूजा करायची आहे. घरातील नित्यदेव पूजा करून घ्यायची आहे. मग तुम्हाला दत्त महाराजांची ही पूजा करायची आहे. जे कोणी ही सेवा एकदाच करणार आहे, म्हणजे एकच दिवस करणार आहे, त्यांनी गुरुवारीच हा उपाय करायचा आहे. आणि ज्यांना दत्त जयंतीपर्यंत सेवा हा उपाय करायचा आहे ते दररोज करू शकता. औदुंबराच्या झाडाखाली जाण्यापूर्वी तुम्हाला एक तांब्याचा ताम्हण घ्यायचा आहे. तांब्याचा जो तांब्या आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये गाईचे जे कच्चे दूध असतं ते त्यामध्ये थोडंसं चमचाभर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फुले, हळद, कुंकू, अक्षदा, कापूर, धूप हे घेऊन जायचं आहे. मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तिथे अष्टगंध सुद्धा घेऊन जायचा आहे आपण जाताना. आणि 21 तांदळाचे दाणे घेऊन जायचे आहे. ते तांदळाचे दाणे हे तुटलेले फुटलेले नसावे. त्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या अक्षदा करून घ्यायच्या आहे. हे सर्व तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाखाली जायचं आहे घेऊन. तिथे गेल्यानंतर आपण आपली जी चप्पल आहे ती त्या झाडापासून दूरच काढून ठेवायची आहे. आणि झाडाखाली गेल्यावर सर्वात अगोदर झाडाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा जो तुपाचा दिवा आहे तो तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिव्याच्या खाली तुम्ही तांदळाचं, हळदीचं किंवा फुलांचं आसन ठेवूनच त्यावरती तो दिवा ठेवायचा आहे. आणि दिवा प्रज्वलित करून त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, अष्टगंध अर्पण करून नमस्कार करायचा आहे. म्हणजेच अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर औदुंबराच्या वृक्षाखाली तुम्ही जे पाणी घेऊन गेले आहे तांब्यामध्ये ते पाणी तिथं त्या मुळापाशी घालायचं आहे. जे पाणी घेऊन गेले आहे ते तिथं घातल्यानंतर आपण तिथं हळद, कुंकू, अष्टगंध, फुले अर्पण करून घ्यायचे आहे. नंतर धूप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. यानंतर ज्या अखंड 21 अक्षदा आपण हळद टाकून पिवळ्या करून घेतल्या आहे त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्तगुरूंचा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. आणि त्या ज्या अक्षदा आहेत तुम्हाला औदुंबराच्या मुळाशी अर्पण करायच्या आहे. आणि त्यानंतर 11 प्रदक्षिणा तुम्हाला औदुंबराखाली घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना सुद्धा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करत 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहे. त्यानंतर तुम्ही तिथेच औदुंबराखाली बसा. दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचा जप करा. म्हणजे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करा, जसं तुम्हाला जमेल तसं. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज मंत्राचा 108 वेळा जप करा. नामस्मरण झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही तिथे तळमळीने, श्रद्धेने दत्त महाराजांना सांगायची आहे. जे काही संकट, कष्ट ते तुम्हाला तिथे दत्त महाराजांना सांगायचे आहे. नमस्कार करा आणि तिथे आपण पाणी घातल्यानंतर मुळापाशी जे पाणी घातलं आहे तिथं पूजा केली आहे आपण, तिथली थोडीशी माती, जी ओली माती आहे ती घेऊन जायची आहे आपल्या घरी. ती एका कागदामध्ये किंवा पिशवीमध्ये ही माती घरी घेऊन जायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची आहे. दत्त जयंतीपर्यंत रोज नित्यपूजेबरोबर या मातीची सुद्धा पूजा करायची आहे. त्यानंतर दत्त जयंती झाल्यानंतर ती माती आपण पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी आपल्या घराजवळ जे झाड आहे त्या झाडांना ते पाणी घालायचं आहे. अगदी साधा सोपा असा उपाय आहे, पण खूप प्रभावी असा उपाय आहे. तुम्ही जर ही सेवा 11 दिवस केली तर खूपच पावते. खूप प्रभावी सेवा आहे. नाही जमलं तरी 1 दिवस तरी नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.